नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये तुमचं स्वागत करतो. तुमने एक मारा तो हम चार मारेंगे. तुम्ही एक घेतला तर आम्ही चार घेणार. याशी थेट धमकी वजा इशारा भाजप आणि शिवसेनेमध्ये आता टोकाला पोचलेली आहे. अर्थात तुम्हाला कळलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. मी बोलतोय भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशांबाबत. हे पक्षप्रवेश जे आहे ते कुठेतरी थांबलेत, कारण का मधल्या काळात जे पक्षप्रवेश झाले या पक्षप्रवेशामुळेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींची तक्रार जी आहे ती थेट दिल्लीला केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्याकडे याबाबत तक्रार केली गेली आणि तिथून पुढे नंतर हे पक्षप्रवेश थांबतील असं वाटलं होतं. पण बदलापूरमध्ये राकेश धल असेल, भाजपने त्यांना घेतलं. त्यानंतर मग शिवसेनेनं भाजपच्या महिला अल्पसंख्याक सेलच्या महिलांना घेतलं. हे पक्षप्रवेश अजूनही सुरू आहेत, हे कुठे थांबलेले नाही आहेत. आणि याचंच कारण म्हणजे डोंबिवलीमध्ये जे पक्षप्रवेश सुरू आहेत, ठाणे जिल्ह्यामध्ये जे पक्षप्रवेश सुरू आहेत ते अजूनही थांबलेले नाहीत आणि याची चर्चा अगदी दिल्लीपर्यंतही सुरू आहे. याचं कारण म्हणजे नुकतेच जे 2 ते 3 प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झाले होते, म्हणजे विकास म्हात्रे असतील, त्यानंतर महेश पाटील असतील, त्यांची बहीण सुनीता पाटील असेल, सायली विचारे, संजय विचारे, हे 5-6 जे शिवसेनेचे ताकदवान नेते जे होते, नेते म्हणण्यापेक्षा नगरसेवक जे होते, जे वर्षानुवर्ष निवडून येत आहेत, यांना भाजपने त्यांच्या गळाला लावलं आणि तिकडे घेतलं आणि हा वाद टोकाला गेला आहे हे स्पष्ट झालं. एक गंमत सांगतो, म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये कव्हरेज करताना, फिरताना, नेत्यांची मंडळींची चर्चा करताना खरं तर शिवसेना भाजप यांची ही स्ट्रॅटर्जी होती की दोघांमध्ये वाद इतके झाले, इतके मोठे आहेत हे दाखवायचं की आपले वाद मोठे. आणि त्यामुळे विरोधकांना म्हणजेच उबाटा असेल, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, यांना कुठेच फुटेज मिळणार नाही किंवा यांचं नाव कुठे चर्चेला जाणार नाही. आणि नगर परिषदा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपलाच बोलबाला असेल आणि वेगवेगळे लढून जे निवडून येतील त्यानंतर आपणच सत्तेवरती एकत्र बसू, ही सगळी चर्चा भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि खालपर्यंत गेल्याची चर्चा आहे. पण ह्याचाच गैरफायदा दोन्ही बाजूने घेतला जातोय हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे. कारण का पक्षप्रवेश कोणाचा केला जातोय, का केला जातोय, ह्याच्यामागे कोणतेही कारण न देता थेट एकमेकांच्या खास कार्यकर्त्यांना फोडलं जातंय, पदाधिकाऱ्यांना फोडलं जातं, उमेदवारांना फोडलं जातंय. आणि तेच कुठेतरी कल्याण डोंबिवलीमध्ये वारंवार पाहायला मिळतंय, ठाणे जिल्ह्यात वारंवार पाहायला मिळतंय. नुकतंच मगाशी म्हटलं 5 शिवसेने नगरसेवक प्रवेश झाला, मग अंबरनाथमध्ये भाजपचे 5 फोडले, उल्हासनगरमध्ये फोडले, कणकवलीमध्ये फोडले, सिंधुदुर्गमध्ये फोडले. हे फोडाफोडीचं राजकारण जे शिवसेना भाजपमधलं ते टोकाला पोचलंय. पण आणखीन एक असा विषय घडला ज्या विषयावरून आता याआधी पक्षप्रवेश जरी झाले असले तरी भाजपवाले शिवसेनेच्या विरोधात किंवा शिवसेनावाले भाजपच्या विरोधात उघडपणे काही बोलत नव्हते, ते आता उघडपणे बोलू लागलेले आहेत. कारण का आता ज्या निवडणुका आहेत त्या महानगरपालिकेच्या दिशेने वळालेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांनी पक्षप्रवेशासाठी अनेकांना गळ घालून ठेवलेली आहे. मग यामध्ये याच्या आधी विरोधक आरोप करत होते की पैसे देऊन आमदारांना घेतलं जातंय, पैसे घेऊन पक्षप्रवेश दिला जातोय. आता हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात आरोप करताना हे बोलत आहेत की ज्या उमेदवारांना नगरसेवक पदाकरता घेतलं जात आहे त्यांना 5-5 कोटी, 10-10 कोटी, 20-20 कोटी दिले जात आहेत आणि त्यांचे पक्षप्रवेश करून घेतले जात आहेत. मी पक्षप्रवेशाबद्दल बोलतोय, तो विषय आहे डोंबिवलीचा. डोंबिवलीमध्ये नुकतंच रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या युवा एका पदाधिकाऱ्याचा, ज्याचे वडील सदानंद थरवळ हे अत्यंत ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून ते आत्तापर्यंतच्या शिवसेनेच्या सर्व पिढींना हे सदानंद थरवळ माहिती आहे, त्यांचं काम माहिती आहे, त्यांची निष्ठा माहिती आहे. ते आधी उभाटामध्ये होते, ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली त्यावेळी. पण नंतर त्यांना विधानसभेची तिकीट रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात न दिल्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आणि त्यानंतर त्यांना इथं भाजप जे आहे ते त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या आणखीन एका घरामधल्या सदस्याला तिकीट दिलं आणि त्यांची जी ताकद आहे किंवा त्यांना जी नाराजी होती ती पूर्णपणे भरून काढली जाईल अशा पद्धतीनं सर्व सांगितलं जात होतं. पण अचानकपणे सदानंद थरवळ यांचा मुलगा जो आहे अभिजित थरवळ
याने 2 दिवसापूर्वीच म्हणजे 2 दिवसापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि तोही भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये उमेदवार पळवापळीवरून राजकारण टोकाला गेलेलं आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मुळात जर बघायचं झालं तर या सर्व घटनेमध्ये पक्षप्रवेश थांबवले जातील, होणार नाही अशा पद्धतीचं सर्व बोललं गेलं, पण तसं कुठे होताना दिसत नाहीये. कारण का ज्या पद्धतीनं या सर्व पक्षप्रवेश सुरू आहेत त्या पक्षप्रवेशांमधून आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर, त्यानंतर ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका इथं शिवसेना आणि भाजप यांची दोघांची ताकद तसं बघायला गेले तर समसमान आहे आणि आता कोणत्या पालिकेवर कोणाचे वर्चस्व यावरून ही लढाई सुरू झालेली आहे आणि त्यातूनच या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या होत आहेत. अभिजित थरवळ यांचा पक्षप्रवेश झाला, मग सदानंद थरवळ यांचं काय? सदानंद थरवळ हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? या सर्व गोष्टीला एक वेगळी किनार आहे. मधल्या काळामध्ये काही बॅनरबाजी साधारणपणे मार्च एप्रिलच्या दरम्यान डोंबिवलीमध्ये एक बॅनरबाजी झाली होती. त्या बॅनरबाजीवरून सदानंद थरवळ यांच्या बाबतीमधली ही बॅनरबाजी होती, म्हणजे त्यांच्या समर्थनार्थ होती, पण ती भाजपकडून केली गेली होती आणि छुप्या पद्धतीनं केली गेली होती. तेव्हाच कुणकुण लागली होती की सदानंद थरवळ आणि थरवळ फॅमिली जी आहे ती भाजपमध्ये जाईल, पण त्याचा मुहूर्त जो आहे तो 2 दिवसापूर्वी लाभला आणि अभिजित थरवळने भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. पण याच्यानंतर जे नाट्य घडलं ते फार महत्त्वाचं आहे, ते फार गमतीशीर आहे. तात्काळ शिवसेनेचे आमदार राजेश मोरे कल्याण ग्रामीणचे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि विकास कामं पळवावी लागतात, उमेदवार पळवावे लागतात, या आमदारांना किंवा म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष इतक्या मोठ्या व्यक्तीला अशा पद्धतीनं पळवापळी करावी लागते हे दुर्दैव आहे. महायुती धर्म जर एका बाजूने पाळला जात असेल आणि तर आम्ही आता तो जुमानणार नाही. आणि नंतर मग या गोष्टीवरती राजेश मोरे यांनी, त्यानंतर राजेश कदम हे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी देखील तिखट प्रतिक्रिया दिली आणि थेट रवींद्र चव्हाण यांचं नाव घेऊन पहिल्यांदाच शिवसेनेच्या आमदारांनी, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट रवींद्र चव्हाण यांचं नाव घेऊन त्यांच्यावरती आरोप केले. पण यानंतर एक आणखीन किस्सा घडला की लगेच भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष जे आहेत नंदू परब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी थेट शिवसेनेला सांगितलं की तुमची लोक सोडून आमच्याकडे काय येत आहेत, कशा करता येत आहेत, त्याची कारणं काय आहेत हे तुम्ही तपासलं पाहिजे, म्हणजे शिवसेनेने तपासलं पाहिजे. शिवसेनेला घरघर का लागलेली आहे ही त्यांनी तपासली पाहिजे आणि त्यावरून त्यांना लक्षात येईल की कशा रीतीनं त्यांची लोक सोडून चाललेली आहेत, कोण पैसे वाटतंय, कोण पक्षप्रवेश करण्याकरता पैसे येते, असा घणाघाती आरोप जो आहे तो नंदू परब यांनी केला. पण त्यावेळेस त्यांनी एक वाक्य म्हटलं, ते म्हणजे अगर तुमने एक मारा तो हम 4 मारेंगे. जर तुम्ही आमचा एक पक्षप्रवेश घेतला तर आम्ही तुमचे 4 पक्षप्रवेश करू, हे देखील नंदू परब बोलले. यावरूनच स्पष्ट होतं की शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पक्षप्रवेशातून फोडाफोडीवरून राजकारण किती टोकाला गेलेलं आहे. यातच ते हेही सांगायला विसरले नाही की रवींद्र चव्हाण यांना हा पक्षप्रवेश आवडलेला नाहीये. रवींद्र चव्हाण यांनी स्वतः फोन करून सांगितलं यापुढे कोणताही पक्षप्रवेश घेण्याआधी माझी परवानगी घ्यायची आणि त्याशिवाय कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, अशा पद्धतीनं त्यांना सत्य ताकीद दिली. हे नंदू परबच सांगतात. नंदू परब हे अत्यंत जवळचे आहेत रवींद्र चव्हाण यांच्या आणि हा पक्षप्रवेश रवींद्र चव्हाणांना माहीत नसावा हे मात्र कोणाला रुचणार नाहीये असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या टोकाला पोचलेल्या आहेत. थोड्या दिवसामध्ये ज्यावेळेस 21 डिसेंबरचा नगर परिषदेचा निकाल लागेल, अधिवेशन संपेल आणि अधिवेशन संपल्या कल्याण डोंबिवली म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकांची चुणूक लागेल. आचारसंहिता साधारणपणे 15 ते 20 जानेवारी दरम्यान लागेल अशी सर्वांना ही सगळी माहिती सर्वांना आलेली आहे राजकीय पक्षांना आणि त्या दृष्टीनंच ही पळवापळवी किंवा फोडाफोडीची राजकारण जे ते शिगेला पोचलेलं आहे आणि त्यातूनच इलेक्शन होण्याआधीच आपण आपले उमेदवार स्वीप करावे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं सांगितलं जातं की रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष हे या सगळ्या फोडाफोडीला विशेष करून कल्याण डोंबिवलीमध्येच का उतरलाय किंवा ठाणे जिल्ह्यामध्येच का उतरलाय, तर कारण म्हणजे रवींद्र चव्हाण आता हे प्रदेशाध्यक्ष आहेत. जर ठाणे जिल्ह्यामध्ये विशेष करून कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, कुळगाव, अंबरनाथ या भागामध्ये त्यांचं वर्चस्व नसेल, इथं भाजपची सत्ता नसेल, तर मात्र
रवींद्र चव्हाण यांना वरिष्ठ पातळीवरती त्यांना आपलं म्हणणं मांडता येणार नाही किंवा त्यांची एक बाजू कमकुवत राहील अशी धारणा रवींद्र चव्हाण यांची आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी वरिष्ठांना भाजपच्या वरिष्ठांना विश्वासात घेऊन हे सर्व सुरू केलंय असं देखील आता बोललं जातंय. पण हा सगळा वाद, ही सगळी फोडाफोडी, हे सगळं वर्चस्वाचं राजकारण, बेस बांधण्याचं राजकारण हे कितपत टोकाला जाईल हे कल्याण डोंबिवली म्हणजेच ठाणे जिल्ह्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल. तुम्हालाही जर याबद्दल काय वाटत असेल, काही कमेंट करायचे असतील तर नक्की तुम्ही कमेंट करा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.